चंद्रपुरात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलनानं जमीनविषयक व्यवहार ठप्प। चंद्रपुरात भूमी अभिलेख कार्यालय कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे। 26 मे पासून सुरू असलेल्या आंदोलनानं जमीनविषयक व्यवहार ठप्प झालेत। वेतन श्रेणी बदल, विभागाला तांत्रिक वर्गाची मान्यता, ड्रोन सर्वेक्षणासाठी स्वतंत्र आस्थापनेची मागणी, पदोन्नती, रिक्त पदांची भरती यासह विविध मागण्यांसंदर्भात 30 वर्षापासून कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे। हमारी ताकद, हमारी युनियन घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एकच मिशन तांत्रिक वेतन, एकच मिशन तांत्रिक वेतन। आमची विदर्भ भूमी अभिलेख संघटनेकडून आम्ही बेमुदत संपात सामील झालो आहे 26 मे 2025 पासून। त्यापूर्वी आम्ही आमचा विभाग पुणे विभाग आहे तो 15 मे 2025 पासून तांत्रिक वेतन श्रेणीसाठी बेमुदत संपात उतरलेला आहे। त्यांच्या अनुषंगाने त्यांना पाठिंबा देत आम्ही काळी फीत लावून 25 तारीखपर्यंत आम्ही संप करायचा ठरवला होता, पण शासनाने याकडे दुर्लक्ष करून त्यांचे जे मागण्या होत्या, आमच्या ज्या मागण्या आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आम्ही विदर्भ भूमी अभिलेख संघटनेने ठरवलं आहे नागपूर आणि अमरावती विभाग आहे हा संयुक्तिक आम्ही 26 पासून बसू म्हणून आम्ही 20 तारीखला नोटीस दिलं त्यांना। दुसऱ्यांदा पहिल्यांदा 12 तारीखला दिलं होतं आम्ही 3 तारीखपासून बसू म्हणून, पण त्याच्यावर काही तोडगा न निघाल्याने आम्ही परत त्यांना शासनाला 20 तारीखला नोटीस दिलं आणि आम्ही 26 पासून बेमुदत संपात सहभागी झालो। तरी पण शासनाने आमच्याकडे आमच्या संपामध्ये चालू असलेल्या ठिकाणी कुठंच महाराष्ट्रात कुठंच त्यांनी आम्हाला असं पॉझिटिव्हली आमच्यासोबत व्यवहार करत नाही। उलट आमच्या वर्ग 2 ऑफिसर्स आहेत त्या लोकांना अपशब्दात बोलणे आणि आमच्यासोबत काही चर्चा न करता संप मागे घ्यायला लावला। परंतु आम्ही संप मागे घेणार नाही जोपर्यंत आमची ती खूप महत्त्वाची मागणी आहे, ती आमची 20-25 वर्षापासून। तरी पण आम्हाला ती मागणी त्यांच्याकडून साहित्यिकरित्या पॉझिटिव्हली रिस्पॉन्स भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही। आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आज सायंकाळी चर्चेसाठी। त्या चर्चेमधून काही आम्हाला चांगलं म्हणजे ऐकायला मिळाला तर आम्ही संप त्यांच्यानुसार आम्ही मागे घेण्याचा प्रयत्न करू, पण जर आम्हाला नाही भेटलं, नकारात्मक जर विचार त्यांच्याकडून मिळाला तर आम्ही हा संप पुन्हा तसाच चालू ठेवू। नमस्कार, मी बोधित रामटेके, भूकर मापक उपाधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर कार्यालयातून। विषय असा आहे की बऱ्याच जवळपास 25 ते 30 वर्षापासून भूमी अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र शासनाकडे जे आहे तांत्रिक वेतन श्रेणी संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित होता। या बाबतीमध्ये वेळोवेळी जे आहे प्रस्थापित संघटनांतर्फे जे आहे मागणी करण्यात आलेली होती, पण अजूनपर्यंत जे आहे शासनाने त्या बाबतीमध्ये काही पाऊल उचललेलं दिसत नाही आहे। या उलट वर्तमान काळामध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत भूमी अभिलेख विभागामध्ये कार्यालयामध्ये जे काही प्रस्थापित सगळे पदं आहेत त्या पदांमधून तांत्रिक वेतन श्रेणीचे काम जे आहे, तांत्रिक गुणवत्तेचे काम जे आहे ते केल्या जातात। आणि या उलट जे आहे त्यांना मिळणारे जे वेतन आहे, संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणारे जे वेतनमान आहे ते क्लरिकल ग्रेडेशनचं आहे, लिपिक वर्गीय असं ते वेतनमान आहे। 2012 पासून भूमी अभिलेख विभागामध्ये तांत्रिक गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने ITI सिव्हिल, डिप्लोमा, पॉलिटेक्निक डिप्लोमा इन सिव्हिल तसेच डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे लोक देखील जे आहे विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली होती। पण अजूनही आता ही भरती प्रक्रिया जवळपास 12 ते 13 वर्षापूर्वी जे आहे झाली होती आणि अजूनपर्यंत जे आहे कर्मचारी सतत जे आहे क्लरिकल ग्रेड वेतनवरच जे आहे काम करत आहे। सध्या कामाचं स्वरूप डिपार्टमेंटमध्ये जे आहे पूर्णपणे टेक्निकल असं आहे। आपण जे आहे GPS बेस्ड इन्स्ट्रुमेंटने जे आहे शेत जमिनीची मोजणी काम करतो। त्याच्यानंतर जे काही आहे ऑफिसमध्ये जे काही कामाचा जो व्याप आहे तो पूर्ण असा तांत्रिक दर्जाचा आहे। तर त्यामुळे जे आहे आमची बऱ्याच कालावधीपासून जी अशी मागणी होती आणि विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना यांच्या मार्फत जे आहे आपण हा सध्याचा संप जो आहे हा पुकारलेला आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन
लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।